कडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचांची कॉलर धरून लाथ मारलेली आहे आणि त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ बघायला मिळालेला आहे। पंच दत्ता माने यांचा निर्णय मान्य नसल्यामुळे शिवराज राक्षेने हे कृत्य केलेलं आहे। माझी पाठ टेकलेली नव्हती असं स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळलेले आहेत। आता या घटनेवरती महाराष्ट्र कुस्ती महासंघ नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। दरम्यान दोन्ही कुस्तीपटूंमध्ये काहीशी झटापट सुद्धा झाल्याचं दिसून आलेलं आहे। या सगळ्या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि नंतर दोन्ही मल्ल व्यासपीठावरती असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुद्धा गेलेले आहे। तर बाळू बोडके सध्या आपल्या सोबत आहेत, जे राक्षेसोबत होते, सहकारी होते। काय सांगाल, नेमकं काय घडलेलं आहे? तुम्ही कुस्ती बघितलेली आहे, काय सांगाल? तर अन्याय झालेला आहे सर, झालेली नाही ती। पंचांनी निर्णय चुकीचा दिला, त्यामुळे पहिलं शिवराज राक्षे ही गोष्ट सांगण्यात आली, पण पाठ लागलेली नव्हती तरी निर्णय पंचांनी देऊन टाकला। बर, पंचांनी निर्णय दिलेला आहे, मात्र त्यानंतर जे कृत्य घडलेलं आहे, जी लाथ वगैरे मारलेली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर चालू होती, फक्त वडा चालू होती, लाथबीत काय मारली नाही सर, चुकीचं दाखवतंय सर्व। पण पहिलं एक जर दृश्यांमध्ये बघायला मिळते, सुरुवातीला कॉलर ओढली, आपण दृश्य दाखवतोय ज्यामध्ये कॉलर ओढलेली दिसते आणि त्यानंतर लाथ सुद्धा मारलेली आहे। तर पहिलं जेव्हा संतप्त सर वर्ष तर हा करायला पाहिजे तुम्ही, तुमचा आवाज अडकतोय। हॅलो, येतो का सर आवाज? हा बोला। हा म्हणलं सर, एक पहिलं वर्ष तयारी करतो सर। नाही, अगदी बरोबर आहे, वर्षभर तयारी करतो, पण त्यानंतर पंचांनी जो निर्णय दिलेला आहे त्यावरती ऑब्जेक्शन घेण्याची सुद्धा संधी होती। हो सर, आम्ही बोललो आम्हाला आम्हाला कुस्ती काही दाखवली नाही, डायरेक्ट सगळं महाराष्ट्र बघतोय सर, अन्याय झालेला आहे। बाळूजी, अन्याय झालाय ही तुमची भूमिका, ही मान्य आहे, पण त्यानंतर जे कृत्य केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर कसं, जेव्हा एखादा पहिला संतपलेला असतो त्याच्यावरती सर, नाही, पण त्यानंतरची लाथ मारली त्याचं तर समर्थन नाही होऊ शकणार। तर लाथ नाही, जेव्हा पहिला काही गोष्टी संतपलेल्या पहिल्याने काय करायला पाहिजे ते चुकीचं आम्ही नाही म्हणते। निश्चित आवाज तुमचा कट होतो, धन्यवाद तुम्ही संवाद साधला त्याबद्दल। तर आपण खरं तर दोन दृश्य सध्या बघतो, एकीकडे ज्या कुस्तीच्या डावामध्ये हा सगळा गोंधळ घडलेला आहे तो डाव आपण सध्या बघतोय, पाठ टेकली नसल्यामुळे हा सगळा जो राडा झालाय तो आपल्याला बघायला मिळतोय। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते राक्षेने पंचांची कॉलर पकडलेली आणि त्यानंतर शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारलेली आहे। आपण ही दोन दृश्य सध्या बघतोय। रेफरीने चुकीचा निर्णय दिला आणि रेफरी चुकीचे आहेत। एक मिनिट ऐका, तुम्ही पहिला आहे ना रिप्ले बघा, आणि जर आम्हाला हार मान्य आहे नेमकं काय घडलं प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती, पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही, तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चीज झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। दोन मिनिट पंच आहे ते रिमोट खाली घे काय म्हणतात पंचाचं म्हणणं काय? पंच सगळ्या त्यांना मिळलेलेच आहे। अच्छा, हा, मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या करून जर आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला बॉडी। आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा। हरलं आम्हाला मान्य आहे। एक मिनिट ऐका, न्याय देवता काय काम आहे? जर छाती टिकली असेल तर त्याला विजय द्या, ह्याची छाती टिकली असेल तर त्याला पाठ टिकली नाही, पाठ टिकली असेल तर विजय द्या म्हणतोय। आम्ही बाहेर निघून जातो इथून, बघा हे गाव अन्याय करू नका, त्याची पाठ टिकली असेल तर ह्याला आम्हाला रिमोट द्या आमच्या कुस्तीला, आम्ही निघून जातो। अन्याय करू नका। जर कुस्ती जर दोन्ही माझे जर खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे। चॅलेंज फक्त दाखवा तुम्ही की ते
तर आपण सध्या ही जी दृश्य बघतो त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते पुन्हा कुस्ती लढवा असं शिवराज राक्षेने सांगितलेलं आहे. अजित पवारांसमोर हा सगळा राक्षेचा राडा आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्यामुळे पंचांचा हा जो निर्णय आहे तो चुकल्याचा दावा राक्षेने केलेला आहे. तर या संदर्भात राष्ट्रीय पंच राम सारंग नेमकं काय म्हणाले आपण ते बघूया. राम सारंग हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम सारंग जी आपण बघतोय शिवराज राक्षे यानं एकतर आक्षेप घेतला पण त्याच्यानंतर पंचाला लाथ मारलेली आहे, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर जे आपण त्यानं जे आता जे चुकीचं काय वर्तन केलेलं आहे, वास्तवता खेळाडू वृत्तीनं खेळलं पाहिजे आणि जो निर्णय आहे तो मान्य केला पाहिजे. किंवा तुमच्यावर अन्याय झाला असं वाटत असेल तर तशी तिथं त्या नियमात तरतूद आहे की तुम्ही ती कुस्ती थांबवून तुम्ही ते न्याय मागू शकताय. आणि त्याच्यामध्ये एक नाही तर त्याच्यामध्ये बरेच लोक असं काम करत असतात आणि त्याच्यातून त्यांना निर्णय देता येतो. पण हे जे कृत्य केलंय हे न शोभणारं आहे. आणि वास्तवता कुस्तीमध्ये खेळाडूला मान्य करतोय की स्पीडमध्ये काही गोष्टी म्हणजे सण होत नाहीत, आवरत नाहीत. चुकीच्या पद्धतीने गेला असेल तर त्यानं माफी मागितली पाहिजे, असं कृत्य होणार नाही म्हणून. आणि याचा परिणाम इतर खेळाडूंच्यावर जास्त परिणाम होईल. आणि पंच जर काम करत असतील तर त्यांना जर अशा पद्धतीनं जर समजा त्यांचा अपमान होत असेल तर ते योग्य नाहीये. पुढं काम करण्याकरता पंच कोणी तयार होणार नाही आणि असं कृत्य होऊ नये असं माझं मत आहे. निश्चितच राम सारंग सर, हे झालं त्याच्यानंतर जो निर्णय दिलेला होता पंचांनी, त्याच्यानंतरची आवेशामध्ये त्याने घेतलेली जी आक्रमक भूमिका होती किंवा त्याचं वर्तन झालेलं होतं त्याच्याविषयी आता आपण टेक्निकली बोलूयात. हा जो शेवटचा सामना होता, इथं गादीवरचा सामना होता आणि त्याच्यामध्ये जे शेवटचे काही सेकंद होते त्याच्यामध्ये आपण बघतोय की शिवराज राक्षे हा खाली तर कोसळला होता पण त्याचे खांदे टेकलेले नाहीयेत, याच्यावरूनच त्यानं आक्षेप घेतलेला आहे. नेमकं काय असतं, निर्णय कशावरून देतात पंच? क्विक फॉल म्हणून असतो. एखादं रिस्क टेक्निक जर मारलं आणि त्या दोन्ही भुजा जर एकाच वेळी मॅटला लागल्या असतील तर क्विक फॉल हा निर्णय देता येतोय. आणि जर डेंजर स्थितीमध्ये कुस्ती असेल आणि ती जर ह्या खांद्यावर त्या खांद्यावर गेली असेल फिरून, त्याला रोलिंग फॉल तो देता येत नाही आहे निकाल, चितपटीने देता येत नाही. आणि जर दोन्ही भुजा जर एकाच वेळी मॅटला लागून राहिल्या असतील आणि पंच मॅच चेअरमन आणि साइड पंच हे जर ऍग्री असतील तर तो निकाल मान्य आहे म्हणजे नियमानं. पण जर खेळाडूला मान्य नसेल तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊन तुम्ही बघू शकता. परत ते तुम्हाला बघण्याकरता संधी दिली जाते किंवा ते कमिटी जे टेक्निकल कमिटी तो निर्णय देऊ शकते. तुमच्यावर अन्याय होणार नाही याची तिथं दक्षता घेतली जाते.